नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। तर रोज आपल्याला पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण त्याच रवा आणि पोह्यांपासून एक चटपटीत असा नवीन नाश्ता बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। सर्वात प्रथम आपण रवा घेणार आहोत। मी इथं कच्चाच रवा घेतलेला आहे। कांदा पोह्याचे जाड पोहे घेतलेले आहेत आणि इथं मी 2 उकडून बटाटे घेतलेले आहेत। आता आपण हे एका भांड्यामध्ये पोहे ओतून घेतलेले आहेत। पोहे निवडलेले आहेत। आता आपण 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता आपण हे 3 पाण्याने स्वच्छ पोहे धुवून घेतलेले आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे आणि रवा एकत्रच आपण बारीक करून घेणार आहोत। रवा आणि पोहे आपण एकत्र हे वाटून घेतलेले आहेत। खूप पातळ केलेलं नाही, जसं इडलीला ठेवतो त्याचप्रमाणे आपण हे पीठ ठेवणार आहोत। आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। मी अर्धा चमचा मीठ घालत आहे। हे छान एकजीव करून घ्या। आता आपण ह्या पिठाचे 2 भाग करणार आहोत। पहा, याला तळायला तेल लागत नाही, फक्त उकडूनच घेणार आहोत। खूप टेस्टी होतो नाश्ता। आता मी हे 2 बाउलमध्ये काढून घेते। हे पहा, आपण वाटलेल्या मिश्रणातलं मी अर्धा भाग काढून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण इनो घालणार आहोत थोडासा। रेग्युलरच इनो वापरा, तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही आपला रोजचा खायचा सोडाही चालेल। थोडंसं पाणी घाला आणि असा छान फेटून घ्या। त्यानंतर एका थाळीला छान असं तेल लावून घ्या। तुमच्याकडे इडली पात्र असेल ते वापरलं तरी सुद्धा चालेल। आपल्याला हे मिश्रण ह्या ताटामध्ये ओतायचं आहे। छान असं सारखं करून घ्या। पहा, मी इकडं एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। तुम्ही त्याच्यामध्ये असा गाडा किंवा जाळी असेल तुमच्याकडे ठेवली तरी चालेल। त्याच्यामध्ये आपण हे ताट ठेवणार आहोत। पाणी मी अगोदरच उकळून घेतलेलं होतं। आता त्याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी आपण ते उकडून घेणार आहोत। पहा, आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत। आपण हे उकडलं काय पाहूया। पहा, छान उकडलेलं आहे, सुरीला लागत नाही म्हणजे छान उकडलेलं आहे। फुगलं सुद्धा चांगलं आहे। आता आपण ते खाली घेणार आहोत। आपण उकडून घेतलेल्या बटाट्याची आता भाजी बनवणार आहोत। भाजी बनवणार आहोत म्हणजे आपण काय फोडणीला घालणार नाहीत। हे असे छान कुस्करून घ्या। तर चवीप्रमाणे त्याच्यात मीठ घाला। तुम्हाला कितपत तिखट लागतंय तसं घाला। मी अर्धा चमचा घेतलेला आहे, कारण लहान मुलांना खायचं असेल तर खूप तिखट करू नका। थोडासा पावभाजी मसाला किंवा तुमच्याकडे जे तुम्हाला मॅगी मसाला वगैरे आवडत असेल तोही तुम्ही घालू शकता। थोडासा चिली सॉस घाला। चिली सॉसनी टेस्ट छान येते। छान हे मिक्स करून घ्या। पहा, कलर सुद्धा छान येतो। आपण ह्याला परतणार नाही, म्हणून आपण सांगितलंच आहे की कुठेही आपण जास्त तेल वापरलेलं नाही। बिना तेलाचा छान नाश्ता होतो तयार आणि खायला पण खूप छान लागतो। पहा, ह्याच्यावर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आवडत त्या भाज्या सुद्धा घालू शकता, कोथिंबीर सुद्धा घालू शकता। पहा, अगोदर आपण एक थाळी लावून घेतलेली होती। ही थाळी आपली तयार झालेली आहे। त्याला आपण ग्रीन चटणी लावणार आहोत। छान चटणी अशी पसरून मस्त लावून घ्या। खूप टेस्ट छान येते। सगळीकडे छान पसरून मस्त लावा। त्याच्यावरती आपण ही केलेली भाजी आहे ती लावणार आहोत। पहा, बटाटा पण पौष्टिक आहे, त्याच्यामुळे मुलंही आवडीने खातात।
अशी छान सगळीकडनं सारखी लावून घ्या. रवा आणि पोह्याचे घेतलेलं बॅटर 2 भाग केलेले होते. आपण आता दुसरा भाग सुद्धा वापरणार आहोत. मगाशी केली तीच प्रोसेस करणार आहोत. थोडंसं सोडा घालून त्याच्यावर पाणी घालून थोडंसं मिक्स करून घ्या. पहा इथं आपण भाजी आणि हे लावून घेतलेलं आहे, त्याच्यावरतीच हे आपण बॅटर वतणार आहोत. तेही छान असं पसरून घ्या. हे सुद्धा आपल्याला 10 मिनिटासाठी फक्त उकडायचं आहे. पहा आपण आता पुन्हा 10 मिनिटासाठी आपण हे उकडून घेणार आहोत. पहा आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत. पहा छान आपलं उकडून तयार झालेलं आहे. पहा त्याला बिलकुल चिकटत नाही, म्हणजे परफेक्ट झालेलं आहे. आता आपण ते खाली घेणार आहोत आणि त्याचे काप करणार आहोत. पहा आता आपला नाश्ता तयार आहे. मी आता तुम्हाला कापून दाखवणार आहे. पहा लहान मुलांनाही आवडेल, मोठ्या माणसांनाही आवडेल. पहा पिझ्झा सारखे त्यांना काप दिले की अजूनही छान दिसतात. मी एक तुम्हाला काप काढून दाखवत आहे. पहा खूप छान झालेला आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा. पहा मस्त कोथिंबीरीची हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस कुठल्याही याच्याबरोबर खाल्ला तरी खूप चमचमीत आणि एकदम टेस्टी असा आपला नाश्ता खाण्यासाठी तयार आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.